साई बाबा अर्धाना चल जाऊन सांगू. थांब, पुरावा लागेल ना. आपण बी बसू, पत्रा उचलून गुपचूप निघू. हा, चल चल चल. काय काय झालं आता? पतूर तर चांगली होतीस. सासूबाई, तिकडं रावळाकडं बी जलम झाला असेल ना? तिकडं काय झालं असेल? वाटलंच होतं मला. जरा चेहरा हसरा ठेव, सगळ्यांसमोर राडा करीन. चल. घ्या माई. माई, लाडू वाढू का? तुम्ही अहो त्यांनी सांगितलंय, त्यांचा नियम आहे म्हणून. अदुगर ते वाढतात आणि मग स्वतः खातात. हा, घ्या घ्या घ्या. चला आता सुरू करा करा. समजा गाव काही आलं नाही. अव रामाच्या जन्माला बोलवायचं आणि बोलवण्यामध्ये बी असा भेदभाव करायचा. कोण कसं येईल? आणि ज्यानं हे समज सुचवलं त्या साईला जिथं बोलावलं नाही तिथं बाकीच्यांचा तरी काय पाड लागणार आहे? पर काही मेंढे आलते आणि जे काही गरीब होते ते वचकून नाही आले. आई आई, रामराज्य म्हणजे काय ग? अव बघितलं का नाही तात्याला? कीर्तनकार बुवांनी कीर्तन चालू असताना तात्याला टिळा लावला. किती लक्ष होतं नाही त्यांचं? मला बी आश्चर्य वाटलं, पर मग ध्यानात आलं की तिकडे एकच कपाय असं होतं ज्याच्या कपायावर टिळा नव्हता आणि ते बुवांनी बरोबर हेरलं. आई सांग ना ग, रामराज्य म्हणजे काय? आजीला विचारलं तर ती म्हणली तुझ्या आईलाच विचार. सांग ना.
बैस. रामराज्य म्हणजे कोणता भी भेद नसलेलं राज्य. रामराज्य म्हणजे भूक आणि भीतीपासून मोकळे असलेलं राज्य. रामराज्य म्हणजे धनधान्याची समृद्धी आणि मनाची श्रीमंती. रामराज्य म्हणजे चरित्र आणि चारित्र्य एकदम लक्क चकचकीत. रामराज्य म्हणजे निसर्गाचा आपण ठेवलेला मान आणि त्यामुळं निसर्गानं आपल्याला दिलेलं वरदान. एवढं समजा असतं. हे तुला आता नाही समजायचं, तर तू मोठा होशील तसं तुला हळूहळू समजेल. मला समजलं. काय? गरीब आले नाहीत, पण आपल्यासारखी लोक तिकडे आलती. हे कुणी सांगितलं? आजी ना. झिपरी कुठे आली? ती तर आवडात गेली ना. पण आपण त्या वाड्यात गेलो. असं कोणी शिकवतं का? हे असं कशाला सांगायचं? उलट असा भेद करायचा नाही. बुवा काय म्हणले ऐकलं नाही का? जा जा जिप्री संघ खेळायला जा. जा पण. तुझ्या मनात का असा श्रावणावानी ऊन पावसाचा खेळ चालू आहे? नाही हो, कुठं काय. माझं लक्ष असतं. माझं काय कुठल्या बी दादल्याचं लक्ष असतं. उगा मनाला घोर लावून नको घेऊस. खंडोबाच्या रावयात मी फेरी मारून येणार आहे. चौकशी करणं माझं कामच आहे. आता तरी हस की. का? तुझ्या मनातलं ओळखलं म्हणून. साई साई तुम्हासनी समजा समजा ठाऊक असते ना? मला नाही रे. त्याला सगळं ठाऊक असतं. त्याच्यापासून काही लपून राहत नाही. तुम्ही असंच करताय, असंच करता, असंच बोलताय. बर मला सगळं ठाऊक असतं. बस. मग तुम्हासनी समजा समजा ठाऊक असतंय. मग चोरी झाली ते कसं नाही ठाऊक? चोरी? आता रामनामाची चोरी झाली असेल तर चांगलंच आहे की रे. मी नाही बोलणार तुमच्याशी. तुम्ही असंच मुद्दाम करताय. बर सांग, कसली चोरी? कोणी केली चोरी? ते गणात धना दोघं बी आलते ना. हो, मी माझ्याच हाताने त्यांना वाढलं. मग तेच सांगतोय साई. तुम्ही त्यासनी वाढलं, पर त्यांनी इकडं नाही खाल्लं. घेऊन गेले. याला चोरी म्हणतोयस होय? अरे, रावळातला प्रसाद कोणी रावळात खातं, कोणी घरी नेऊन खातं. पर साई ते दोघं बी परसाद घरी नाही ना घेऊन गेले. तुम्हाला काय बी समजत नाही. अरे मग तू समजावून सांग. हो साई, हिंदूरावाकडे बी जन्म होता ना, तरी बी दोघं इकडे आलते. पर ते इकडं काही खाऊन नाही गेले, घेऊन गेलो. कशासाठी? त्या हिंदूरावासनी दाखवाया. मग हिंदूरावांना दाखवलं तर त्याने काय होईल? म्हणजे अरे शरद, आठवणींची साठवण नाही केली तरी होतेच, हे मान्य आहे मला. पण कुठल्या आठवणी साठवायच्या आणि कुठल्या सोडून द्यायच्या हे उमगलं ना की पुढची वाट सोपी होते. आता पुढची वाट म्हणजे आपल्याला वाईट वाटणाऱ्या, राग येणाऱ्या आठवणी साठवल्या की मनात विष तयार होतं. ते विष वाढलं की अजून राग येतो. अजून राग आला की आणखी विष वाढतं. या उलट आनंदाच्या आठवणी साठवल्या की मनाला उमेद मिळते, बळ मिळतं, आपल्यालाच प्रसन्न वाटतं. निवड आपल्याच हातात असते. समजा कळत नाही, पर ऐकाय गोड वाटतं. अरे मग हे साठवून ठेव. गणाधनाने पत्रावळी नेल्या हे डोक्यातून काढून टाक.
आणि एव्हाना ते कोणाच्या तरी मुखी लागलंच असणार. नंद्या ए नंद्या अरे देवा अरे नंद्या बकासूर शिरला का काय अंगात मगाशी पंक्तीत बी जेवला या दोघांनी आणलेलं बिग बा कबा कबा का खाल्लं एवढं समजत असतं कुठं माझ्या जेवणाविषयी काय बोलायचं नाही मग बाहेर तुला आधी सांगतो माझ्या जेवणाविषयी काय बोलायचं नाही. तू मला नंदी बोल बैल बोल जेवणाविषयी काय बोलायचं नाही. हे जाऊन नाही. दादा ते पुराव्यासाठी आणली होती. आता आम्हाला विचारलं तर आम्ही काय सांगायचं? या नंदी बैलांना आदळलं असं सांगा. माझ्या जेवणाविषयी अरे बाईला तू इथं कसं खातो हे बघायला आलो का आम्ही इथं? विचार या दोघांनी एवढ्या मेहनतीनं तिथून पत्रावळ्या आणल्या होत्या आणि गाड्यात तूच तुम्ही ना नंदी बैल आहे. अरे दोन्ही ठिकाणचं जेवण सारखं होतंय कसं सांगणार? नुसतं बघून सांगणार काय? मग अरे त्याच्यासाठी खायला नको. आता आपण छाती ठोकपणे सांगू शकतो ना की दोन्ही ठिकाणचं जेवण सारखं आहे म्हणून. दादा म्हणजे चोरी आपल्याकडनंच झालेली आहे. मला बी तेच वाटतंय. म्हणजे याचा ओरडा बी मिळणार. ए आपण तिथं समोर होतो सरकारांच्या समोर तो होतो. अरे घाबरताय कशा पायी व नव्हतं ना यशवादा हे सगळं माग ना आधी आपण हे समजाय ना सरकारला जाऊन सांगूया. ए गा खुळेस का? अरे गाप. अरे भाईसाहेबांचा चेहरा पाहिला का? हे खरवानी तापल्या ते आज नग 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 यातलं काय बी आज नग मी सांगत आवाज बोला समजलं का? आता गप गुमान वाड्यावर चला. चला चला थांबले. ए, थांब. चले. हा, चला चला. या माई राग नाही राम हवा. समजा सरळ झालं नाही. आता काय कांताबाई असे का बघताय माझ्याकडं? काय झालं काय? तुम्हाला सरस नाही वाटलं का? बोला की. म्हणजे जे झालं ते तुम्हाला आवडलं असं म्हणायचं आहे का? म्हणजे तुम्हाला आवडलं नाही का? काय सांगायचंय काय बोला ना. हे माझ्या सवालाचं उत्तर नाही. जे झालं ते तुम्हाला आवडलं हाय का एवढंच विचारलं. पुन्हा रेटून विचारलं म्हणजे सवाल बदलत नाही. काय विचारायचे ते सरळ सरळ स्पष्ट विचारा. मला एवढंच सांगा तुम्हाला समद आवडलं हाय का? बाई अव लाडू लय राहिल्यात काय करू? चुलीत घालते. तुम्हाला समद आवडलं हाय का? रामाची गोष्ट ना अगं बाई लय भारी होती. मला तर लय आवडली बघा. अरे, मधी मधी बोलू नगस. तू आज जा पहिली. होय होय तुम्हाला समज कीर्तनाचं म्हणताय वय. मग स्पष्ट सांगायचं की आता ही चंद्री बोलली तेव्हा मला कळलं. सांगायचं रामाची गोष्ट मला आवडली नाही. अहो पाटलीन बाई जिलेबी पण लय राहिल्या बघा काय करू? चंद्री तू घेऊन जा. तू किरड्यावर टाक नाही तर चुलीत घाल. काय बी कर जा. होय होय कांताबाई कशा पायी वरडताय? काय झालंय ते सांगा बरं आधी. तुम्हाला समद माहित हाय हा तरी बी मलाच विचारता हाय ना? मला काही बी समजत नाहीये कांताबाई. आणि ध्यानात घ्या बाहेर तो बुवा बसलाय आतमध्ये गडी माणसं आहेत. जरा तेवढी अक्कल मला बी हाय.
नंतर बघतीच, सोडणार नाही. नंतर बघती म्हणजे काय म्हणायचं तरी काय होतं हिला. आता माझी काय चूक झाली तेच कळना मला. स्त्रीच्या मनातलं बाकीच्यानी नाही, किमान आपल्या जोडीदारानं तरी ओळखावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. वा, अगोदर दिसलं कसं नाही मला. डोक्यात विचारांची गर्दी असेल आणि असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला दिसतात असं नाही. बरं नाही पर थांब थांब थांब, काही करू नको, मला बोलू तर दे. दुधात दही असतं, दह्यात ताक असतं, ताकात लोणी असतं, लोण्यात तूप असतं. हे आधी दिसतं का? नाही बर, समजा की नाही दिसलं मला, पण मी आता काही बोललोच नाही आणि तुम्ही जबाब कसं काय दिला? हा, अरे मी जबाब दिला नाही नाही नाही. अहो मी पांडुला कीर्तनातल्या गोष्टीबद्दल सांगत होतो. अरे हा. सीतामाईला सुद्धा सगळ्या स्त्रियांच्या सारखं वाटत असणार की आपल्या मनातलं न सांगता आपल्या स्वामींना समजावं. असं आहे होय. मला वाटलं की मलाच काही बोललात की काय. तुम्हाला सांगतो, सगळ्याच गोष्टींचा ताण एकदम घ्यायचा नाही, आपल्याला त्रास होतो. आता फुलपाखराचं बघा, प्रत्येक फुलावर जाऊन ते बसतं का? नाही नाही ना. त्याच्याप्रमाणे कुठलं कुठलं फुल टाळायचं हे समजलं पाहिजे. काय हा, तर बुवा मला समजत नाही. तुम्ही बोलताय ते मला नेमकं लागू पडतंय. आतलं बोलणं तुम्ही ऐकून त्यावर बोलताय. हो बुवा, काही चेटूक बेटूक येतं का तुम्हाला? हा, येत असेल ना तर आधी इथून निघायचं, नाही तर मी हाकलून देईन. आता कसं कळलं? मी इथे आलोय तो त्याच्या मर्जीने आणि जाईन सुद्धा त्याच्याच मर्जीने. तू मी कोण ठरवणार? तो मालिक आहे. सबका मालिक एक. देवदार किंवा ताडामाडाचे वृक्ष पाहिलेत? आकाशाला सहज गवसणी घालतात. आता त्यांच्या मुळाशी बघा, लहान लहान इवलीशी गवताची पाती आनंदाने डोलत असतात. आता दोघांकडे एकदम बघा. वृक्षांना आकाशाच्या भेटीचा वृथा अभिमान नाही आणि गवताला आपण कुठेतरी कमी पडतोय याचं न्यूनत्व नाही. गवते जाणून आहेत की मोठमोठ्या वृक्षांना स्वतःची सावली तयार करण्यासाठी आधी उन्हात उभं राहावं लागेल. उन्हाच्या भरभराटीने आपल्याही मनात येऊन जातं की हे त्याला का मिळालं. उत्तर तेच आहे की त्याला आधी उन्हात उभं राहावं लागलं. मग तुम्हाला ते शक्य नाही आहे ना? प्रत्येकाला ते शक्य आहे. फक्त दोन गोष्टींवर विश्वास हवा, एक स्वतःवर आणि एक त्याच्यावर. बस, सबका मालिक एक.